नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपले डिस्कशन चालू आहे, आपण लेविस डॉट स्ट्रक्चरचे एग्जाम्पल स्टडी करतोय। तर जवळपास 15 एग्जाम्पल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत। शेवटचे एग्जाम्पल होतं ClO2 ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस। NO चं झालंय, NO2 चं पण झालंय, ClO2 चं पण झालेलं आहे। ठीक आहे, बघा मला बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी NO2 चं एक असं स्ट्रक्चर असतं का असा क्वेश्चन केला। बघा तुमच्याही मनात मे बी असा क्वेश्चन आला असावा। ओके, पहा NO2 चं लेविस डॉट स्ट्रक्चर असं कुणी मनामध्ये आणलेलं असावं मे बी। ठीक आहे, कारण या स्ट्रक्चर मध्ये नायट्रोजनचे ॲज वेल ॲज ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बरोबर येत आहेत। बघा कसं, ऑक्सिजनचे 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, 1 2 3 4, या बॉन्ड मध्ये 5वा आणि इथं 6वा। ठीक आहे, सिमिलरली या ऑक्सिजनचं देखील ऑक्टेट कंप्लीटेड आहे। नायट्रोजनच्या सराउंडिंगचे इलेक्ट्रॉन पण बघा, इथं पहिला त्याचा इलेक्ट्रॉन, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा, इथं 5वा इलेक्ट्रॉन। नायट्रोजनचे पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इथं बरोबर फिट झालेले आहेत। मग हे स्ट्रक्चर नाही का? तर माझं उत्तर असेल नाही, दिस इज रॉंग स्ट्रक्चर। काय रॉंग झालं याच्यात सांगा सर? बघा ऐका, नायट्रोजनच्या सराउंडिंगचे टोटल इलेक्ट्रॉन काउंट करण्याचा प्रयत्न करा। बघा हे 2 बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन, परत इकडे 4 इलेक्ट्रॉन, 4 आणि 4 8 आणि हा 9वा इलेक्ट्रॉन। लक्षात ठेवा, नायट्रोजनचं ऑक्टेट कधीच एक्सपांड होऊ शकत नाही। नायट्रोजन हा सेकंड पिरियडचा इलेमेंट आहे। सेकंड पिरियडचा कुठलाच इलेमेंट त्याचा ऑक्टेट एक्सपांड करू शकत नाही, कारण त्याच्याकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल्स नसतात। आलं का लक्षात? नायट्रोजनकडे व्हॅकंट ऑर्बिटल्सच नाही आहेत, म्हणून त्याचं ऑक्टेट एक्सपांड होऊ शकत नाही। तर या स्ट्रक्चर मध्ये मिस्टेक काय आहे? नायट्रोजनच्या सराउंडिंगला टोटल 9 इलेक्ट्रॉन्स येत आहेत, जे शक्य नाही। लक्षात ठेवा, नायट्रोजन मॅक्झिमम 4 बॉन्ड तयार करतो म्हणले मी, त्या 4 पैकी 3 कोव्हॅलेंट असतात। तुमच्या स्ट्रक्चर मध्ये 4 कोव्हॅलेंट निघतायत, ही दुसरी मिस्टेक आहे या स्ट्रक्चर मध्ये। 3 मॅक्झिमम 3 कोव्हॅलेंट बॉन्ड नायट्रोजन तयार करू शकतो, आणि चौथा बॉन्ड जर त्यानं तयार केला तर तो कुठला असतो रे? तो कोऑर्डिनेट बॉन्ड असतो। म्हणून लक्षात ठेवा, दिस इज रॉंग स्ट्रक्चर ऑफ NO2। मग करेक्ट काय? करेक्ट काढलं होतं ना आपण, बघा असं कोऑर्डिनेट बॉन्डचं स्ट्रक्चर होतं, लाईक दिस होतं का नाही? ओके, बघा लाईक दिस, हे स्ट्रक्चर करेक्ट आहे, हे स्ट्रक्चर करेक्ट आहे। ठीक आहे, आलं का रे लक्षात? दिस इज करेक्ट स्ट्रक्चर। आता बऱ्याच जणांच्या मनात असा क्वेश्चन आलाय की बाबा ऑक्सिजनवर तर तुम्ही म्हणलात 2 लोन पेअर असतात। जेव्हा ऑक्सिजन नॉर्मल बिहेव करतो ना, नॉर्मल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो ना, तेव्हा नक्कीच त्याच्यावर 2 लोन पेअर असतात। जसं बघा या स्ट्रक्चर मध्ये ऑक्सिजनवर 2च लोन पेअर आहेत। इथं हा काही सिंपल कोव्हॅलेंट बॉन्ड नाहीये ना, हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे। कोऑर्डिनेट बॉन्ड आहे म्हणजे या बॉन्ड मध्ये ऑक्सिजनचा एकही इलेक्ट्रॉन वापरला गेला नाही, म्हणजे त्याचे जे 6च्या 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते त्याच्याकडे तसेच्या तसे राहत आहेत। म्हणून किती लोन पेअर दिसत आहेत? 3 लोन पेअर दिसत आहेत। ठीक आहे, आलं का लक्षात? हे स्ट्रक्चर बऱ्याच जणांच्या मनात आलं असावं, तर हे रॉंग स्ट्रक्चर आहे। करेक्ट हे स्ट्रक्चर आहे, ऑड इलेक्ट्रॉन असणारं स्ट्रक्चर करेक्ट आहे, कारण इथं नायट्रोजनचं ऑक्टेट इनकम्प्लीट असतंय। इनकम्प्लीट आहेच नक्की, एक्सपांड झालेलं नाही। आपल्याला प्रॉब्लेम आहे एक्सपांडेड ऑक्टेट बद्दल। नायट्रोजन, ठीक आहे, बघा सेकंड पिरियडचा कुठलाही इलेमेंट असू द्या, त्याचं ऑक्टेट कधीच एक्सपांड होऊ शकत नाही। का होऊ शकत नाही? त्याला रिझन सांगतोय रे, व्हॅकंट डी ऑर्बिटल्स नसतात, व्हॅकंट ऑर्बिटल नाहीत। हा, थर्ड पिरियड मध्ये बरेच इलेमेंट आहेत ज्यांचं ऑक्टेट एक्सपांड होऊ शकतं। फॉस्फरस आहे, सल्फर आहे, क्लोरीन आहे, त्यापैकीच एक्झाम्पल आहेत ना। का होतं त्यांचं ऑक्टेट एक्सपांड? कारण त्यांच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल्स असतात। क्लिअर झाली गोष्ट? चला एक्झाम्पलला कंटिन्यू करा। ओके, आज आपलं हे डिस्कशन कंप्लीट झालं पाहिजे लेविस डॉट स्ट्रक्चरचं आणि परत फॉर्मल चार्ज। ओके, चला 15 नंबर झालेलं आहे सिरियली। नेक्स्ट एक्झाम्पल 16, ClO2 मायनस। ClO2 मायनस, बघ 15 जे स्ट्रक्चर होतं ते आपण होतं ClO2 चं पाहिलेलं। ClO2 होता, हा ClO2 मायनस आहे, मायनस आहे। ठीक आहे, मला सांगा सेंट्रल ॲटम कोण रे? क्लोरीन। सराउंडिंग ॲटम ऑक्सिजन। रूल नंबर 2, जर दिलेल्या स्पेसिसवर चार्ज असेल
पॉझिटिव्ह चार्ज ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. चला सांगा मला, क्लोरीन आणि ऑक्सिजन पैकी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? नक्कीच ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनची पॉलिंग स्केलवरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे रे? 3.5 आहे. क्लोरीनची 3 आहे. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे तो निगेटिव्ह चार्ज या दोन पैकी कुठल्या तरी एका ऑक्सिजनला मला लिहावं लागेल. कुठल्याही लिहा, या लिहा किंवा या लिहा. मी या बाजूला लिहितोय O मायनस. लिहिलं? आलं का लक्षात? मिनिमम बॉन्डचा विचार करू. हा, परत एक रूल सांगितलाय मी. O फॉर्म्स 2 बॉन्ड्स, म्हणजे इकडे डबल बॉन्ड असेल. O मायनस फॉर्म्स सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असेल. ठीक आहे का? मान्य? आता ऑक्टेट बघा. या ऑक्सिजनच्या बाजूला 4 इलेक्ट्रॉन आलेत. ऑक्टेट कंप्लीशन साठी आणखी 4 इलेक्ट्रॉन, लाईक दिस. सिमिलरली इथं बघा, या ऑक्सिजनच्या बाजूला 1 बॉन्ड आलाय, म्हणजे 2च इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, म्हणजे 3 लोन पेअर. ठीक आहे, मी मागच्या क्लासमध्ये पण सांगितलं होतं, O मायनस दिसला म्हणून लगेच असं वेगळं काही नाही. ठीक आहे ना? बघ रे, O मायनस वर 3 लोन पेअर का आल्यात सांग मला? कारण त्याने 1 बॉन्ड तयार केलं ना. ऑक्टेट कंप्लीशन साठी आणखी 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे ना? एखाद्यानं असं पण विचार करून ठेवला असेल, O वर कायम 2 लोन पेअर असतात. नाही, कंपल्सरी नाही, कंपल्सरी नाही. तो जर साधा असेल ना, सिंपल बिहेवियर जर त्याचा असेल, जसं याच आहे, याचं सिंपल बिहेवियर आहे, मग 2 लोन पेअर. याचं सिंपल नाही ना, हा सिंगल बॉन्ड तयार करतोय, सिंगल बॉन्ड. ठीक आहे ना? हा साधा ऑक्सिजन राहिलेला नाही आता, त्यामुळे 3 लोन पेअर आहे. ठीक आहे, आता बघा, क्लोरीनचा ऑक्टेट इनकम्प्लीट आहे, इनकम्प्लीट आहे. ओके, बघा आता इनकम्प्लीट आहे. झालं ऑक्टेट कंप्लीट? झालं का नाही? ओके, आता बघूत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स क्लोरीन मधले. क्लोरीन मधले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघावे लागतील. बघा, मोजूत आपण. हा, क्लोरीनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इथं दिसले पाहिजेत. बघा, इथं पहिला, इथं दुसरा, ओके, इथं तिसरा, चौथा आणि 5वा. किती झाले रे? मोज आहे बघ. 1 2, ओके, इथं 3 3 4 5. आली ना अडचण? क्लोरीन कडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात किती रे? 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन क्लोरीन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन क्लोरीन इक्वल टू 7. कुठल्याही हॅलोजन मध्ये 7 असतात. इथं किती दिसत आहेत? मला 5 दिसत आहेत. मग काय करायचं? पर्याय नाही, पर्याय नाही, आणखी एक लोन पेअर इथं काढायची. ठीक आहे का? किंवा मी दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये ते करतो. ठीक आहे, ही मिस्टेक आहे. दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. वाय दिस इज रॉंग? दो ऑक्टेट ऑफ क्लोरीन इज कंप्लीटेड. कंप्लीट झालं ऑक्टेट, नो प्रॉब्लेम. बघा, या क्लोरीनच्या बाजूला इकडून 1 बॉन्ड, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. हे डबल बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन, आणि हे लोन पेअर 8 इलेक्ट्रॉन झाले क्लोरीन कडे. ऑक्टेट कंप्लीट झालं. मी म्हणतोय तरी देखील हे स्ट्रक्चर रॉंग आहे रे. का? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन क्लोरीनचे मला 7 याच्यामध्ये दिसत नाहीयेत. आलं का लक्षात? मग काय करायचं सर? बघ रे, दुसरं स्ट्रक्चर, क्लोरीन, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O मायनस. ठीक आहे, याच्यावर लोन पेअर अशा 3 लोन पेअर, 2 लोन पेअर, आणि याच्यावर देखील 2 लोन पेअर, 2 लोन पेअर. ओके, आता बघा, याच्या बाजूचे इलेक्ट्रॉन जर मोजले ना, 1 2 3, ठीक आहे, 4 5 6 7 निघतायत का नाही? 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना? 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन क्लोरीनचे इथं करेक्ट मला दिसतायत, म्हणून हे स्ट्रक्चर करेक्टच म्हणावं लागेल. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल ऑक्टेटचं काय? ऑक्टेटचं काय? नो प्रॉब्लेम विथ ऑक्टेट. बघ रे, लक्षात ठेव, इफ सेंट्रल ॲटम इज फॉस्फरस सल्फर क्लोरीन, फॉस्फरस सल्फर क्लोरीन जर सेंट्रल ॲटम असेल, त्याचं ऑक्टेट एक्सपांड होऊ शकतं, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण फॉस्फरस असेल किंवा सल्फर असेल किंवा क्लोरीन असेल, व्हॅकंट ऑर्बिटल असतात. ठीक आहे, लिहितो इथं मी, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हॅकंट डी ऑर्बिटल, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हॅकंट डी ऑर्बिटल,
vacant d orbital, octet can be expanded. Octet of chlorine is expanded. ठीक आहे ना. हे बघ रे, लेविस डॉट स्ट्रक्चर करेक्ट आहे का रॉंग आहे याच्यासाठी दोन टेक्निक आहेत. पहिली गोष्ट, एक तर तुला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्रत्येक ॲटमचे तिथं दिसावे लागतात, ठीक आहे ना, आणि दुसरं ऑक्टेट, बरोबर आहे. पण फर्स्ट प्रायोरिटी कधी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला जात असते, कारण असे बरेच इलेमेंट आहेत जे ऑक्टेट रूल ओबे करत नाहीत. बरेच इलेमेंट आहेत तसे, ठीक आहे ना. दिस इज अगेन एक्झाम्पल बिलॉंगिंग टू लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूलच्या लिमिटेशन मध्ये याला कन्सिडर करता येऊ शकतं, कारण इथं ऑक्टेट एक्सपांड झालंय. किती इलेक्ट्रॉन यायले रे क्लोरीनच्या सराउंडिंगला टोटल बघा, 1 2 3 4, 4 आणि 2 6, 4 आणि 2 6, 6 आणि 4 10 इलेक्ट्रॉन व्हायले. किती व्हायले? 10 इलेक्ट्रॉन व्हायले. म्हणजे ऑक्टेट एक्सपांड झालं ना, ठीक आहे ना. तुम्ही म्हणाल एका बाजूला 10 म्हणायतून एका बाजूला 7 म्हणाले. बघ रे, क्लोरीनचे स्वतःचे 7 आहेत, क्लोरीनचे स्वतःचे 7 आहेत, त्याचे स्वतःचे टोटल 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दिसत आहेत तिथं, जे मी रेड पेननं दाखवलेले आहेत. ठीक आहे, मी म्हणतोय आता क्लोरीनचे टोटल इलेक्ट्रॉन या पूर्ण स्पेसिस मध्ये किती निघतायत, त्याच्या सराउंडिंगला 10. इकडून या बॉन्डचे 2, या बॉन्डचे 4, 6 झाले, आणि या 2 लोन पेअर 6 आणि 4 10. म्हणजे ऑक्टेट काय झालंय? एक्सपांड झालंय. ठीक आहे, आणि क्लोरीन मध्ये ते अलाउड आहे का? ऑक्टेट क्लोरीनचं एक्सपांड होण्याचं कारण लिहिलं रे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हॅकंट डी ऑर्बिटल. लक्षात आलं का? हे स्ट्रक्चर रॉंग आहे. बऱ्याच जणांनी असं प्रयत्न केला असावा, पण आता सांगतो हे रॉंग आहे. ठीक आहे ना, बिकॉज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन क्लोरीन इकडे किती निघतायत? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन क्लोरीन 5 येत आहेत, 5 येत आहेत. हे चूक आहे ना. किती असले पाहिजेत? 7. हॅलोजन आहे. ओके, आलं लक्षात घ्या, नोट करून घ्या. 16th एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल बघा, SO4 याला काय म्हणतात? सल्फेट आयन. याचं नाव आहे सल्फेट आयन. ठीक आहे ना, सल्फेट. ओके, सिंपल आहे बघा. सेंट्रल ॲटम सल्फर, सराउंडिंग ॲटम ऑक्सिजन्स. मान्य आहे. निगेटिव्ह चार्ज टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. 4 पैकी 2 ऑक्सिजनवर, कुठल्याही 2 तुझ्या मनावर कुठेही ले, 4 पैकी कुठल्याही 2 ऑक्सिजनला निगेटिव्ह चार्ज ले. मी या दोघांना लिहितो, याला एक लिहितो, याला एक लिहितो. बघ रे, O- किती बॉन्ड तयार करत असतो? O- सिंगल बॉन्ड तयार करत असतो. O किती बॉन्ड तयार करत असतो? O 2 बॉन्ड तयार करत असतो. सो लाईक दिस केले 2 बॉन्ड तयार. आता ऑक्सिजनचं ऑक्टेट बघा, या ऑक्सिजनच्या बाजूला 2 बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन, आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज. ऑक्टेट कंप्लीटेड. सिमिलरली ऑक्टेट कंप्लीटेड. आता याच्या बाजूला 1 बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, आणखी 6 इलेक्ट्रॉनची गरज. ऑक्टेट कंप्लीटेड. सिमिलरली ऑक्टेट कंप्लीटेड. अहो सर, सल्फरचं काय? बघा, सल्फरच्या बाजूला बघा, आता 1 बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन, 2 बॉन्डचे 4 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन झाले. इकडचे या बॉन्डचे 2 8 इलेक्ट्रॉन झाले. इथले 4 12 इलेक्ट्रॉन. सल्फरच्या बाजूला इथं किती आले? 12 इलेक्ट्रॉन. एक्सपांडेड ऑक्टेट. इट इज एक्झाम्पल बिलॉंगिंग टू एक्सपांडेड ऑक्टेट. ठीक आहे का? काही अडचण नाही. मी सांगितलं रे, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन असल्यानंतर ऑक्टेट एक्सपांड झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, कारण त्यांच्याकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल्स आहेत. ठीक आहे का? ओके, हे करेक्ट स्ट्रक्चर आहे. दिस इज करेक्ट स्ट्रक्चर. करेक्ट. एक्सपांड होऊ दे ऑक्टेट, नो प्रॉब्लेम. सेंट्रल ॲटम सल्फर आहे. ठीक आहे. आता एक रूल मी सांगितला होता, इफ सेंट्रल ॲटम इज फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, देन डबल बॉन्ड कॅन बी रिप्लेस्ड बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड आणता येऊ शकतो. तर याला एक ऑर स्ट्रक्चर असेल, ऑर स्ट्रक्चर. ठीक आहे, बघा रे. यस, O- कोऑर्डिनेट बॉन्ड O, कोऑर्डिनेट बॉन्ड O. आता ऑक्टेटच्या बेसिसवर इलेक्ट्रॉन्स दाखवा. 3 लोन पेअर्स,
इथं पण 3 लोन पेअर येतील रे. आता सांगतो कारण बघ, लाईक दिस लाईक दिस. ठीक आहे का? बघ रे, या ऑक्सिजनवर 2 लोन पेअर होत्या पण मी इथं 3 दाखवल्यात का? तर ऑक्टेट बघ ना, आता इथं एकच बॉन्ड आला ना याच्या बाजूला, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, 2 आणि 6 8. इथं 2 बॉन्ड होते ना. डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड लिहिल्यामुळं ऑक्टेटला अडचण आली होती ऑक्सिजनच्या. ठीक आहे का? बघ रे, ऑक्सिजन कधीच ऑक्टेट रूल व्हायलेट करत नाही बघ. कंपल्सरी ऑक्सिजनचं ऑक्टेट सॅटिस्फाय झालंच पाहिजे. सेकंड पिरियडच्या इलेमेंटकडे आपल्याला विशेष करून लक्ष द्यायचं असतं. आता नायट्रोजनच थोडासा किडका आहे त्याच्यामध्ये. नायट्रोजनचे काही स्पेसिस आहेत जिथं त्याचं ऑक्टेट इनकम्प्लीट राहतं. NO आणि NO2 त्यापैकीच एक्झाम्पल आहेत. ठीक आहे ना? ओके. आता लगेच एखाद्याच्या मनात असं येऊ शकतं, इथं सल्फरचं ऑक्टेट कंप्लीट झालंय सर, 4 बॉन्ड, मग हेच स्ट्रक्चर घ्या की. नसते रे जमत दादा, नसतंय जमत. ठीक आहे, आपल्याला काय वाटतं हे महत्वाचं नाही ना. रियालिटीमध्ये कुठल्याही मॉलिक्युलचं आयनचं स्ट्रक्चर काढता येत असतं. एक्सपेरिमेंटली काढता येतं. एक्सरे अनालिसिस नावाची एक टेक्निक असते. एक्सरे अनालिसिस मधून जे स्ट्रक्चर मिळालं ते त्याचं फायनल स्ट्रक्चर असतं. आता या दोन्हीपैकी कुठलं तरी मोर स्टेबल स्ट्रक्चर आहे आणि कुठलं तरी लेस स्टेबल स्ट्रक्चर आहे. सांगा मग कुठले? वाट पाहावी लागेल, थोडीशी वाट पहा. थोडंसं झालं, संपत आलंय. आता पुढचा जो पॉइंट आहे फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्जच्या बेसिसवर तुला स्वतःलाच ओळखता येईल की या दोन्हीपैकी मोर स्टेबल स्ट्रक्चर कोणतं. आयदर दिस ऑर दिस. ठीक आहे का? ओके, लक्षात आलं. सध्याला हे दोन्ही स्ट्रक्चर ट्रू मानायचे तुम्हाला. मी नंतर प्रूव्ह करून दाखवील की कोणतं स्ट्रक्चर मोर स्टेबल आणि कोणतं लेस स्टेबल. तुम्ही स्वतः काही आता कन्क्लूड करायचं नाही. नोट करून घ्या. पुढचं स्ट्रक्चर PO4 3- याचं नाव असतं रे फॉस्फेट आयन. फॉस्फेट आयन, फॉस्फेट आयन. ठीक आहे, चला बोला. बघा, सेंट्रल ॲटम कोण? फॉस्फरस. सराउंडिंग ऑक्सिजन, 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 ऑक्सिजन. ओके. आता बघा, चार्ज आहे निगेटिव्ह. 3 निगेटिव्ह चार्ज आहे. कोणावर जाईल? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोण आहे? ऑक्सिजन. तर या चार पैकी कोणत्याही 3 ऑक्सिजनला, तुला मनाला जे वाटते ते कुठलीही 3 ऑक्सिजन सिलेक्ट कर, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज दाखव. मी हे सिलेक्ट केले, मला हे आवडले, तुम्हाला दुसरे आवडू शकतात. ठीक आहे. आता बघा, O- फॉर्म सिंगल बॉन्ड, O फॉर्म 2 बॉन्ड्स. O- चा सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. फिनिश. नाउ कंप्लीट द ऑक्टेट ऑफ ऑक्सिजन्स. ठीक आहे. लोन पेअर फॉर कंप्लीशन ऑफ ऑक्टेट. ठीक आहे. आता इथं बघा, इथं 3 लोन पेअर. प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये होतं तसंच ना. एक बॉन्ड आलाय म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आलेत, 6ची गरज आहे. सिमिलरली इथं पण लाईक दिस 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. लाईक दिस सिमिलरली 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके, झालं. ओके, झालं ना कंप्लीट. आता मनामध्ये येईल की बाबा ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. व्हॉट अबाउट फॉस्फरस? बघा, फॉस्फरसच्या बाजूला इकडून 2 इलेक्ट्रॉन, इकडून 2 इलेक्ट्रॉन, 4 झाले, 6 झाले, 6 आणि 4 10 झाले. 10 इलेक्ट्रॉन झाले फॉस्फरसच्या बाजूला. होऊ देत, नो प्रॉब्लेम. 10 इलेक्ट्रॉन झाले फॉस्फरसच्या सराउंडिंगला. इट इज एक्सपांडेड ऑक्टेट. ठीक आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही रे. फॉस्फरस सल्फर क्लोरीन मध्ये ऑक्टेट एक्सपांड व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. व्हॅकंट डी ऑर्बिटल्स असतात. ठीक आहे ना, म्हणजे हे स्ट्रक्चर करेक्ट आहे. ठीक आहे ना. दो ऑक्टेट ऑफ फॉस्फरस इज लुकिंग लाईक एक्सपांडेड, देन ऑल्सो आय एम सेइंग दिस इज करेक्ट स्ट्रक्चर. व्हाय? वी हॅव नो प्रॉब्लेम विथ द एक्सपान्शन ऑफ ऑक्टेट ऑफ 3 एलिमेंट्स फॉस्फरस सल्फर क्लोरीन. ठीक आहे. ऑर स्ट्रक्चर तो रूल सांगितलेला एक रूल आहे रे. बघ, रूल्स मध्ये एक लिहून दिलेला रूल आहे. जर फॉस्फरस सल्फर क्लोरीन सेंट्रल ॲटम असतील, डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड आणता येतो. त्या तिघांसाठीचाच रूल आहे हा, नाहीतर कुठेही लावू नका. नायट्रोजन सेंट्रल ॲटम आहे, त्याच्या डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड आणायला नाही. सेंट्रल ॲटम फॉस्फरस सल्फर क्लोरीन असेल, डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड आणता येऊ शकतो. ठीक आहे. तर बघा, ऑर स्ट्रक्चर असणार आहे याचं. ऑर स्ट्रक्चर असेल फॉस्फरस कोऑर्डिनेट बॉन्ड O,
ठीक आहे, ओ मायनस ओ मायनस ओ मायनस, ठीक आहे का, ओ मायनस झालं. लोन पेअर दाखवा आता, लाईक दिस लोन पेअर, लोन पेअर, ठीक आहे. इथं देखील 3 लोन पेअर लागतील आता, ठीक आहे ना. ऑक्टेट त्याशिवाय कंप्लीट होणार नाही. ऑक्सिजनचं, फॉस्फरसचं पण इथं ऑक्टेट कंप्लीट झालंय म्हणून लगेच कन्क्लूड करू नका हेच स्ट्रक्चर घ्या की म्हणून, नसतंय जमत, ठीक आहे का, का जमत नाही वगैरे वगैरे पुढे होणार आहे, ठीक आहे. ओके, नोट करा. पुढचं एक्झाम्पल बघा, क्लोरेट आयन, क्लोरेट आयन, ठीक आहे ना, ClO4 मायनस. बघा सेंट्रल ॲटम कोण असेल, क्लोरीन असेल, हे ऑक्सिजन 4 सराउंडिंगचे, ठीक आहे, काढले. निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, कुठल्या तरी एका ऑक्सिजनला निगेटिव्ह चार्ज जाईल. O मायनस फॉर्म 1 बॉन्ड, O फॉर्म 2 bonds, so like this, then this and then this. संपला. नाव कंप्लीट द ऑक्टेट. याच्या बाजूला 2 बॉन्ड म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आहेत, आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे, ठीक आहे. याच्या बाजूला परत 4 इलेक्ट्रॉन, कारण हे दोन्ही ऑक्सिजन सारखेच आहेत. याच्या पण बाजूला 4 इलेक्ट्रॉन, आयडेंटिकल ऑक्सिजन आहेत हे 3, हे तिन्ही ऑक्सिजन आयडेंटिकल आहेत ना, ठीक आहे. याच्या बाजूला 3 लोन पेअर्स दाखवाव्या लागतील, कारण याच्या बाजूला एकच बॉन्ड आहे. ऑक्टेट कंप्लीशनसाठी 3 लोन पेअर, ठीक आहे. ऑक्सिजनचं ऑक्टेट दिसतंय आम्हाला सर कंप्लीट झालेलं. व्हॉट अबाउट क्लोरीन? नो प्रॉब्लेम विथ क्लोरीन. क्लोरीनच्या बाजूला बॉन्ड बघ रे, 1 2 3 4 5 6 7 बॉन्ड आहेत, म्हणजे टोटल 14 इलेक्ट्रॉन आहेत. 14 इलेक्ट्रॉन, ठीक आहे ना, 14 इलेक्ट्रॉन. त्याच्या बाजूला 14 इलेक्ट्रॉन यायले, येऊ दे. एक्सपांडेड ऑक्टेटचं एक्झाम्पल झालं, एक्सपांडेड ऑक्टेट, ठीक आहे ना. फॉस्फरस सल्फर क्लोरीनच्या बाबतीत ऑक्टेट एक्सपान्शनला काहीच प्रॉब्लेम नसतो, ठीक आहे. ऑर स्ट्रक्चर, ठीक आहे ना. फॉस्फरस सल्फर क्लोरीनच्या बाबतीत डबल बॉन्डच्या जागी कॉर्डिनेट बॉन्ड तुम्ही अटॅच करू शकता. क्लोरीन कॉर्डिनेट बॉन्ड ओ, कॉर्डिनेट बॉन्ड ओ, कॉर्डिनेट बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ मायनस, ठीक आहे. आता ऑक्टेट कंप्लीट होईल असे लोन पेअर्स दाखवा. बघा 3 लोन पेअर प्रत्येक ऑक्सिजनला अटॅच होतील रे, ठीक आहे. 3 लोन पेअर ऑक्टेट कंप्लीशनसाठी, लाईक दिस. नंतर ठरवूत मग कोणतं घ्यायचं, हे घ्यायचं का ते घ्यायचं, करेक्ट कोणतं याच्यापैकी ते आपल्याला नंतर ठरवायचं आहे, ठीक आहे. कारण त्याला एक बेस असला पाहिजे काहीतरी डिसाईड करण्यासाठी, हे स्ट्रक्चर करेक्ट का हे, किंवा हे मोर स्टेबल का हे मोर स्टेबल, काहीतरी त्याला बेसिस लागेल ना. तो बेसिस म्हणजे फॉर्मल चार्ज आहे पुढे होणार आहे, ठीक आहे का. सध्याला आलं का लक्षात स्ट्रक्चर? चल नोट कर. पुढचं एक्झाम्पल बघा, नायट्रेट आयन NO3 मायनस. चल बघ रे, सेंट्रल ॲटम नायट्रोजन, सराउंडिंगचे ऑक्सिजन्स, ठीक आहे. बस लिहिले. निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, कुठल्या तरी एका ऑक्सिजनला निगेटिव्ह चार्ज, समजा मी याला दिला, मला आता हा आवडला, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. O मायनस फॉर्म 1 बॉन्ड, ठीक आहे. O फॉर्म्स 2 बॉन्ड. बघ रे, सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या, मिस्टेक व्हायला भरपूर स्कोप असणार हे एक्झाम्पल आहे. असं काढणार, कारण तुम्हीच आम्हाला आतापर्यंत असं सांगितलं की, ठीक आहे, रॉंग स्ट्रक्चर आहे. दिस इज रॉंग स्ट्रक्चर. व्हॉट इज रॉंग इन दिस? व्हॉट इज रॉंग इन दिस? बघ रे, नायट्रोजनचे बॉन्ड मोजा, बॉन्ड मोजा नायट्रोजनचे. बघ रे, 1 2 3 4 5 बॉन्ड नायट्रोजन. नो, नेव्हर नेव्हर नेव्हर. नायट्रोजन मॅक्झिमम 4 बॉन्ड तयार करू शकतो. त्या 4 मध्ये पण बंधन असे, 3 कोव्हॅलंट 1 कोऑर्डिनेट, 3 कोव्हॅलंट 1 कोऑर्डिनेट. आलं का लक्षात? म्हणून हे स्ट्रक्चर रॉंग आहे. का रॉंग आहे लिहितो मी रे, ठीक आहे. नायट्रोजन बॉन्ड्स 5, नायट्रोजन फॉर्मिंग बॉन्ड्स किंवा बॉन्ड्स फॉर्म्ड बाय नायट्रोजन, बॉन्ड्स फॉर्म्ड बाय नायट्रोजन इक्वल टू 5, म्हणून हे चुकीचं आहे.
हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, असं जमत नाही. मग करेक्ट काय बघा, करेक्ट स्ट्रक्चर इकडं एन ओ ओ मायनस ओ, ठीक आहे का. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, नॉट डबल बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, ठीक आहे. आता इथं काही प्रॉब्लेम नाही. बघ रे, नायट्रोजनचे बॉन्ड मोज तू किती आहेत, 1 2 3 4. नायट्रोजनच्या बाबतीत लक्षात ठेवा बघा, मॅक्झिमम नायट्रोजनचे बॉन्ड किती असतात, 4 असतात. मी मॅक्झिमम म्हणतोय रे, लक्षात ठेवा, ऑलवेज नाही, ऑलवेज नाही. आता बघ ना, अमोनियामध्ये नायट्रोजनचे 3च बॉन्ड असतात की, अमोनियामध्ये नायट्रोजनचे 3च बॉन्ड असतात, 3ला काही अडचण नाही. मी मॅक्झिमम म्हणालो, मॅक्झिमम, जास्तीत जास्त नायट्रोजनचे बॉन्ड किती असतात, 4. इथं 5 व्हायले म्हणून ते स्ट्रक्चर चुकलंय, ठीक आहे. करेक्ट हे आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड असतो एक, आणि कोऑर्डिनेट बॉन्ड असलाच पाहिजे. मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो बघा कसं, ठीक आहे. हे स्ट्रक्चर करेक्ट आहे, दिस इज करेक्ट स्ट्रक्चर, ठीक आहे. अगोदर ऑक्टेट कंप्लीट करू द्या मला. बघा, ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं, या ऑक्सिजनचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं, झालं, ठीक आहे. याचं पण कंप्लीट झालं, ठीक आहे. प्रत्येक ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं, झालं का नाही. नायट्रोजनचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं. बघा, 1 बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन, 2 बॉन्डचे 4 इलेक्ट्रॉन, 2 आणि 4 6, आणि या बॉन्ड कडून 2 इलेक्ट्रॉन, असे टोटल 8 इलेक्ट्रॉन. नायट्रोजनचं ऑक्टेट देखील कंप्लीट झालं. आता मी तुला नायट्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मोजून दाखवतो. हे बघ रे, या स्ट्रक्चर मध्ये आणखी ती पण चूक काढता येत होती का, नाही. तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नायट्रोजनचे 5 निघतायत, पण प्रॉब्लेम येतो ऑक्टेटला नायट्रोजनच्या, ठीक आहे ना. नायट्रोजनचं ऑक्टेट पण बघ रे एक्सपांड व्हायलं, 10 इलेक्ट्रॉन व्हायले, 1 2 3 4 5 बॉन्ड, 5 बॉन्ड म्हणजे 10 इलेक्ट्रॉन ना. ऑक्टेट नायट्रोजनचं एक्सपांड होऊ शकत नाही, नाही. इथं ती एक चूक आहे, ती एक चूक आहे इथं, ठीक आहे. 2 चुका आहेत त्याच्यात. नायट्रोजन 5 बॉन्ड तयार केले, आणि दुसरं ऑक्टेट नायट्रोजनचं सॅटिस्फाय होऊ शकत नाही. इथं नायट्रोजनचं ऑक्टेट सॅटिस्फाय झालं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघ रे, मोजतो मी. नायट्रोजनकडे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. चल तुला मी शोधून दाखवतो. बघ, इथं पहिला, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा, 5वा. इथं डोनर नायट्रोजन आहे ना रे, कोऑर्डिनेट बॉन्ड आहे ना. डोनर कोण आहे, नायट्रोजन आहे. म्हणजे या बॉन्डचे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत, नायट्रोजनचे आहेत. बघ, 5 इलेक्ट्रॉन यायलेत का नाही त्याचे. सो दिस इज करेक्ट स्ट्रक्चर, इट इज करेक्ट स्ट्रक्चर, ठीक आहे का. आता लगेच एखादा शहाणा असा विचार करणार, सर तुम्ही मागचे 2-3 एक्झाम्पल घेतलात, त्या 2-3 एक्झाम्पल मध्ये मी बघितलं की तुम्ही डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड आणून ऑर स्ट्रक्चर करत होतात ना. मग मी इथं कोऑर्डिनेट बॉन्डच्या जागी डबल बॉन्ड आणतो, किंवा या डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड आणतो, ठीक आहे. आता एखादा असा विचार करेल, बघ रे, नायट्रोजन, याला ऑर स्ट्रक्चर असं थिंक करेल कोणतरी, हा कोणतरी असं थिंक करेल. नायट्रोजन हे O मायनस, हे इकडं कोऑर्डिनेट बॉन्ड, डबल बॉन्ड रिप्लेस्ड बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. तुम्हीच आम्हाला सांगितलं या ना, हे ऑक्टेट. बघा, मी ऑक्टेट पण कंप्लीट करून दाखवतो तुम्हाला, असं तुम्ही म्हणाल. रॉंग, दिस इज रॉंग, हे जमत नाही. हे बघ रे, डबल बॉन्ड रिप्लेस्ड बाय कोऑर्डिनेट बॉन्ड हा रूल सगळ्या इलेमेंट साठी नाही, ओनली फॉर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, नॉट फॉर नायट्रोजन. डबल बॉन्डच्या जागी कोऑर्डिनेट बॉन्ड कधी लिहायचं नाही वरतोंड करून, ठीक आहे का. हे तिघ असल्यानंतरच, ठीक आहे का. पण इथं हा कोऑर्डिनेट बॉन्ड निघतोय, पर्याय नाही त्याला. का निघाला हा कोऑर्डिनेट बॉन्ड, कारण नायट्रोजन मॅक्झिमम किती बॉन्ड तयार करत असतो, 4 बॉन्ड तयार करत असतो. 4 बॉन्ड तयार करत असतो, त्यापैकी 3 कोव्हॅलेंट असतात, तर 4था कोऑर्डिनेट असतो. हे नाही हा जमत, हे रॉंग आहे, हे रॉंग आहे, हे करेक्ट आहे. हे असं जमत नाही, असं जमत नाही, ठीक आहे का. ओके, घ्या नोट करा. पुढचं एक्झाम्पल बघा, NO2 मायनस. मगाशी NO3 मायनस झाले, प्रिव्हियस एक्झाम्पल. ते नायट्रेट होतं, याचं नाव असतं नायट्राइट. काय असतं रे, नायट्राइट, नायट्राइट आयन, नायट्राइट आयन, ठीक आहे. बघा, सिमिलर आहे. हे नायट्रोजन सेंट्रल ॲटम. आता 2च ऑक्सिजन आहेत, एक इकडून काढतो आणि एक इकडून काढतो. निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन. तर कुठल्या तरी एका ऑक्सिजनला निगेटिव्ह चार्ज, मला हा आवडला इकडे लावला मी, तुला हे आवडलं इकडून लाव निगेटिव्ह चार्ज, नो प्रॉब्लेम.
O minus form single bond, O form 2 bonds like this. ऑक्टेट कंप्लीट करा, केला ऑक्टेट कंप्लीट बघा, ठीक आहे. सिमिलरली ऑक्टेट कंप्लीट करा, याचं पण केलं, याचं पण ऑक्टेट. आता नायट्रोजनचं ऑक्टेट बघा, ठीक आहे. नायट्रोजनच्या बाजूला 3 बॉन्ड आलेत, 1 2 3, 3 बॉन्डचे इलेक्ट्रॉन किती 6. ऑक्टेट नायट्रोजनचं पण इनकम्प्लीट आहे, म्हणून नायट्रोजनवर लोन पेअर असेल, लोन पेअर ऑन नायट्रोजन, ठीक आहे का. ओके, आता हे स्ट्रक्चर करेक्ट आहे, मी प्रूव्ह करून दाखवतो. ऑक्टेट तर कंप्लीट झालेलंच आहे. बघा, नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला मी शोधून दाखवतो. मी काही करू शकतो बघ रे. इथं पहिला, इथं दुसरा, तिसरा, चौथा आणि इथं 5वा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन 5च असतात, 5च असतात ना नायट्रोजन, ठीक आहे. स्ट्रक्चर इज करेक्ट, स्ट्रक्चर इज करेक्ट, ठीक आहे का. आता तुमच्या मनात येणाऱ्या गोष्टी सांगतो मी, ठीक आहे. एखादा असा विचार करतोय, एन इकडे मी कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवतो सर, मला दाखवू वाटतंय म्हणून दाखवतो, तुम्हाला काय अडचण आहे असं तुम्हाला वाटेल, तुम्हाला काही वाटत असतं रे, ठीक आहे. पण आपल्याला जे वाटतंय ते खरं असावं असं बिलकुल नाही ना, ठीक आहे ना. खरं असेल असं बिलकुल नाही, आपल्याला काही वाटू शकतं, ठीक आहे. बघा, तुम्ही काय म्हणणार सर, इथं ऑक्टेट कंप्लीट झालंय, मला दिसतंय बघा, ऑक्सिजनचं झालंय, नायट्रोजनचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे सर. बघा, मी ते पण कंप्लीट करून दाखवतो. फक्त ऑक्टेट कंप्लीट होतं याच्या बेसिसवर स्ट्रक्चर काढत बसायचं नाही रे. अलॉंग विथ ऑक्टेट मी म्हणले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्या सेंट्रल ॲटमचे किंवा सराउंडिंग ॲटमचे एक्झॅक्टली मॅच झाले पाहिजे, ठीक आहे ना. आता बघा अडचण काय येते, नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन मोजा, व्हॅलेन्स किती आले. हा जर कोऑर्डिनेट बॉन्ड असेल ना, या बॉन्ड मध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजनचे, बरोबर आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, हा सिंपल बॉन्ड आहे 7वा. नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती वाहिले, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन किती निघाले रे, 7 निघाले, बरोबर आहे का रे. नाही रे, चुके चुके, हे असं स्ट्रक्चर रॉंग आहे. दिस इज रॉंग स्ट्रक्चर, ठीक आहे. दिस इज करेक्ट स्ट्रक्चर. इथं कोऑर्डिनेट बॉन्डची गरज नाहीये, ठीक आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड लिहिल्यानंतर काय प्रॉब्लेम यायला, नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बिघडायले, नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बिघडतायत, 7 होत आहेत आणि आपल्याला माहिती आहे ते 7 नसतात, किती असतात, 5 असतात. म्हणून हेच स्ट्रक्चर करेक्ट आहे. तुझ्या मनात असं आलं असतं मी अगोदरच सांगून टाकलं, ठीक आहे का. नोट करून घ्या. पुढचं स्ट्रक्चर बघा, N2O4, ठीक आहे ना. आता बघा, असं कुणीच मनामध्ये आणू नका की बाबा सरांनी आम्हाला लेविस डॉट स्ट्रक्चर शिकवलेत, मला कुठलाही मॉलिक्यूल द्या मी लेविस डॉट स्ट्रक्चर काढून दाखवतो, ठीक आहे. हे बघा, आपण जी मेथड किंवा टेक्निक स्टडी केली ना लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करण्याची, ती लिमिटेड आहे, मोजक्या काही एक्झाम्पललाच काम करते, ठीक आहे. एक्झामला जे परीक्षेला जे पडतील ना, नीटला वगैरे जेईला, हा त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. पण अननोन काही कंपाऊंड दिलं, अननोन काही दिलं, कॅल्शियम कार्बोनेट दिलं, मी लगेच स्ट्रक्चर काढत बसतो, नाही रे, अडचणी येतात, अडचणी येतात. बेन्झीन दिलं, मी लेविस डॉट स्ट्रक्चर काढतोय, अडचणी येतात, ठीक आहे ना. आपण स्टडी केलेली टेक्निक प्रत्येक एक्झाम्पलला लागू पडेल गॅरंटीने सांगता येत नाही. बऱ्याच एक्झाम्पलला पडेल पण काही एक्झाम्पलला पडत नाही, ठीक आहे ना. आता हे त्यापैकीच एक एक्झाम्पल आहे, थोडंसं नॉलेज बेस्ड एक्झाम्पल आहे, नॉलेज बेस्ड एक्झाम्पल आहे. एवढं मला कळलं पाहिजे की सेंट्रल ॲटम कोण असेल, नायट्रोजन, ठीक आहे ना. तर बघा, नायट्रोजन आणि दुसरा नायट्रोजन, ठीक आहे. तुमच्याकडून येणारं स्ट्रक्चर नंतर मला काढायला जागा पाहिजे, मी इकडं काढतोय बघा. N हा N, ओके. हे 2 नायट्रोजन झाले. आता ऑक्सिजन किती आहे, 4, 1 2, ओके, 1 2 झाले ऑक्सिजन. आता पटापट सगळेजण असं करतील, हा हे बघ रे, हे असं 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 करायचं. एवढं सोपं काम नसतंय, एवढं सोपं काम नसतंय, ठीक आहे. एवढी पण सोपी नाही आहे रे केमिस्ट्री. उगं बॉन्ड लावून टाकायचे, उगं बॉन्ड लावून टाकायचे. याच्यात प्रॉब्लेम काय येईल, हां याच्यात तुम्ही म्हणाल तुम्हीच आम्हाला सांगितलंय O फॉर्म्स 2 बॉन्ड, बघा सगळे 2-2 बॉन्ड तयार करतायत आणि तुम्हीच म्हणायला ते चूक आहे, असं कसं.
दुटप्पी भूमिका घेताय तुम्ही आमच्या बरोबर. एकदा हे बरोबर म्हणताय, एकदा चूक म्हणताय. हे चूक आहे रे. कारण बघ ना, नायट्रोजनचे बॉन्ड मोज तू किती झाले. या नायट्रोजनचे मोज 1 2 3 4 5 6. नायट्रोजनचे मी सांगितलेत मॅक्झिमम बॉन्ड किती असतात, 4 असतात. त्यापैकी 3 कोव्हॅलेंट असतात, चौथा हा कोऑर्डिनेट असतो. दिस इज टोटली रॉंग. दिस इज टोटली रॉंग. ठीक आहे ना. असे काही बॉन्ड दाखवून स्ट्रक्चर तयार करायचं नसतं रे. ठीक आहे का. ओके. काही जण तर अशा मेथड काहीतरी अप्लाय करायचं. बघा मला काही पाठवत आहेत, हे असं करतात काहीतरी, हे असं 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 हे हे घ्या सर N2O4चं स्ट्रक्चर. असं नसतंय रे. नसतंय असं नसतंय. ठीक आहे का. ओके. बघा मग कसं असेल स्ट्रक्चर, कसं असेल बघा. ठीक आहे. सिंगल बॉन्ड O फॉर्म्स 2 बॉन्ड हे मला माहिती आहे. ठीक आहे ना. पण ते माहिती असतानाच एक दुसरी गोष्ट पण मला माहिती आहे ना, की नायट्रोजनचे मॅक्झिमम बॉन्ड किती असतात रे, 4 असतात. बघा नायट्रोजनचे सध्याला तर 3 बॉन्ड झालेत. बॉन्ड टोटल नायट्रोजनचे 4 असतात. हा चौथा बॉन्ड कसा असतो, कोव्हॅलेंट असतो. मी सांगितले तुम्हाला नायट्रोजन मॅक्झिमम 4 बॉन्ड तयार करतो, त्यापैकी 3 कोव्हॅलेंट असतात, चौथा कोऑर्डिनेट असतो. ठीक आहे ना. हा कोऑर्डिनेट. ठीक आहे. इथं जरी कोऑर्डिनेट दाखवला तरी मला काही प्रॉब्लेम नाही. दोन्हीपैकी एका ऑक्सिजनचा कोऑर्डिनेट बॉन्ड असेल. आता बघा नायट्रोजनचे मॅक्झिमम बॉन्ड 4 असतात. इथे 4 दिसत आहेत. याचे पण मोजा तुम्ही 1 2 3 4. याचे पण मोजा 1 2 3 4. आता ऑक्टेट ऑक्सिजनचं बघा. या ऑक्सिजनच्या बाजूला 2 बॉन्ड आहेत, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आहेत. आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याच्या ऑक्टेटसाठी. ठीक आहे. सिमिलरली या ऑक्सिजनच्या बाजूला 1 बॉन्ड आहे, ऑक्टेटसाठी त्याला 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. लाईक दिस. झालं याचं पण कंप्लीट. याचं बघा 1 बॉन्ड आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत, 6 इलेक्ट्रॉनची गरज, ऑक्टेट कंप्लीट. सिमिलरली ऑक्टेट कंप्लीट. ठीक आहे. नायट्रोजनचा ऑक्टेट कंप्लीट आहे, नाही प्रॉब्लेम नाहीये नायट्रोजनच्या पण ऑक्टेटला. बघा 1 बॉन्ड 2 बॉन्ड 3 बॉन्ड 4 बॉन्ड 4 बॉन्डचे 8 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे ना मग. ठीक आहे का. बरोबर आहे. ओके. आलं का लक्षात सगळ्यांच्या. अरे लक्षात आलं का सगळ्यांच्या काय म्हणतोय मी. दिस इज द फायनल स्ट्रक्चर. दिस इज द फायनल स्ट्रक्चर. आता बघा तुम्ही बरेच प्रयत्न करणार, मला माहिती आहे तुम्ही शांत बसणार नाही. ठीक आहे ना. तुम्ही काय करणार, नायट्रोजनचे बॉन्ड आणि ऑक्सिजनचे बॉन्ड तुम्ही जेवढे सांगितले तेवढेच मी दाखवतो दुसऱ्या एका स्ट्रक्चरमध्ये म्हणणार. काही जण हे बघा असं पण करतील. हा मी आत्ताच सांगायलो तुमचं दिमाग काय काय काम करेल, असं काम करेल. ठीक आहे. हां हे असं करते. हां हे असं करते. ठीक आहे. हे असं करते आणि काय म्हणते, मी ऑक्टेट पण कंप्लीट करून दाखवतो म्हणते. बघा घ्या सर इथं एक लोन पेअर घ्या, इथं आणखी एक लोन पेअर घ्या. ठीक आहे ना. इकडे परत 2 लोन पेअर घ्या, म्हणजे ऑक्सिजनचं पण ऑक्टेट कंप्लीट होईल. ठीक आहे ना. तुमचे दिमाग काय काय काम करू शकतात ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे का. इथं पण लोन पेअर घ्या सर, घ्या. आम्ही म्हणतो ना घ्या, तुम्ही घ्या. ठीक आहे. सांगा सर याच्यात काय चूक आहे. ऑक्टेट तर नायट्रोजनचं पण कंप्लीट आहे. बघा नायट्रोजनच्या बाजूला 3 बॉन्ड आहेत, 3 बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन, 6 2 8. ऑक्सिजनच्या बाजूचे हे 2 बॉन्ड, तुम्ही तर म्हणलेलंच आहे आम्हाला असं पण O फॉर्म 2 बॉन्ड्स. बघा 2 बॉन्ड तयार करायला O, इकडून एक आणि इकडून एक, त्याचं पण ऑक्टेट कंप्लीट झाले. रॉंग. दिस इज रॉंग स्ट्रक्चर. असलं काही नसतं रे. ठीक आहे. हे बघ तू फक्त ऑक्टेटच कंप्लीट करायचे या बेसिसवर स्ट्रक्चर ड्रॉ करत बसला ना, जमत नाही, बिलकुल जमत नाही. सांगा मग याच्यात काय गडबड आहे. अरे किती मोठा स्ट्रेन येणार आहे या मॉलिक्यूलमध्ये. स्ट्रेन म्हणजे ताण. ठीक आहे ना. हे असे बघ रे 3 मेंबर्ड रिंग तयार झाली. 3 मेंबर्ड रिंग. ऑर्गॅनिक मध्ये शिकला असशील ना थोडं बहुत तरी. अशा रिंग स्टेबल नसतात. स्टेबल रिंग असतेच किती, 5 मेंबरची किंवा 6 मेंबरची रिंग स्टेबल असू शकते. ती पण कंपल्सरी नसते ऑलवेज स्टेबल व्हावं असं काही नाही. त्याला रेझोनन्स वगैरे व्हावं लागतं. रेझोनन्स झालं की त्याची स्टॅबिलिटी वाढत असते. आता बेन्झिनमध्ये 6 मेंबरची रिंग आहे, ती उगाच स्टेबल नाही, त्याला बरीच कारण आहेत. रेझोनन्स कन्सेप्ट आहे तिथं. रेझोनन्स फेनॉमिना झाल्यामुळे ती स्टॅबिलिटी मिळते त्याला. इथं तर काही रेझोनन्सला पण पॉसिबिलिटी नाही. असं काही स्ट्रक्चर शक्य नाही. असं कोणी मनामध्ये आणू नका. दिस इज रॉंग स्ट्रक्चर. दिस इज करेक्ट स्ट्रक्चर. हे बघा मी त्याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर ड्रॉ केलंय. आता तुम्ही तुमच्या मनानं कितीही प्रयत्न केलात, तुम्ही ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर चुकच असणार आहे. माझंच बरोबर आहे.
ठीक आहे का? तुम्ही आता किती जरी प्रयत्न केलात, तुम्ही केलेल्या प्रयत्नातून कसलं जरी तुम्ही स्ट्रक्चर निर्माण करून दाखवलं मला, ते 100% चुकलेलंच असणार आहे. हे बरोबर आहे, कारण या बघा इथं रिंग वगैरे काही तयार झालेलं नाही, या मॉलिक्यूलमध्ये काही स्ट्रेन वगैरे राहिलेला नाही. आणि नायट्रोजनची बॉन्डिंग कॅपॅसिटी मी सांगितल्याप्रमाणे 4 असते मॅक्झिमम, इथं 4 सॅटिस्फाय झाली. इथं नायट्रोजनच्या बॉन्डिंग कॅपॅसिटीला मला काही प्रॉब्लेम नाही. नायट्रोजननं 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार केले, त्याला पण मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तयार करतो, बरेच कंपाऊंड आहेत तिथं असे की नायट्रोजन 3 बॉन्ड तयार करतो. अमोनिया आहे NH3 मध्ये 3च बॉन्ड तयार करतो नायट्रोजन. मला प्रॉब्लेम नायट्रोजनचा नाही आहे इथं, मला प्रॉब्लेम या रिंगचा आहे. रिंग अशा रिंग स्टेबल नसतात. ठीक आहे का? रॉंग. दिस इज रॉंग स्ट्रक्चर. दिस इज द ओनली करेक्ट स्ट्रक्चर. ड्रॉ करा. पुढचं एक्झाम्पल बघा, N2O5. ठीक आहे का? हे 5 आहे. N2O5. ठीक आहे, बघा नायट्रोजन सेंट्रल ॲटम असेल ऑब्विसली, हा दुसरा नायट्रोजन. आता आहेत आपल्याकडे 5 ऑक्सिजन. ठीक आहे, तर बघा 1, हा 2, 3, 4. ठीक आहे, बघा याचं स्ट्रक्चर. हा कोऑर्डिनेट बॉन्ड आणि डबल बॉन्ड, तुम्ही हे इथं काढलं आणि हे इथं काढलं काही प्रॉब्लेम नाही मला. हे इथं काढलं आणि हे इथं काढलं त्याला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, काय करायला इतके असलं काही. हा N2O5 आहे, हा N2O5 आहे. हे याचं करेक्ट स्ट्रक्चर आहे. ठीक आहे का? दिस इज करेक्ट स्ट्रक्चर. तुम्ही म्हणाला आम्हाला कसं कळणार हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? हे बघा हळूहळू जसे जसे केमिस्ट्रीचे टॉपिक्स वाढत चालतील ना, तुमचं नॉलेज आणखी वाढत चालणार आहे. ठीक आहे ना? हे मला माहिती ऑलरेडी N2O5चं हे स्ट्रक्चर आहे, आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे की हे करेक्ट का बरं आहे, हे स्ट्रक्चर करेक्ट का बरं आहे, याचा मी प्रूफ देखील देणार आहे. ठीक आहे का? बघा, मला अगोदर लोन पेअर्स दाखवू द्या. ऑक्टेट कंप्लीशन, ऑक्सिजनचं झालं, या ऑक्सिजनचं पण करतो, या ऑक्सिजनचं पण. ठीक आहे, कंप्लीट झालं. या ऑक्सिजनचं पण कंप्लीट झालं. ठीक आहे, या ऑक्सिजनचं पण कंप्लीट झालं. नायट्रोजनचं तर ऑक्टेट ऑलरेडी कंप्लीट आहे, कारण बघा नायट्रोजननं 4 बॉन्ड तयार केलेत. 4 बॉन्ड म्हणजे 8 इलेक्ट्रॉन त्याच्या बाजूला आले. ठीक आहे ना? आता हा जो ऑक्सिजन असतो ना, याला म्हणायचं असतं ब्रिज्ड ऑक्सिजन. याला काय म्हणायचं असतं? ब्रिज्ड ऑक्सिजन. ब्रिज्ड ऑक्सिजन. आता याला ब्रिज्ड का बरं म्हणत असतील सांगा बरं? 2 नायट्रोजन ॲटमचा तो ब्रिज आहे ना, 2 नायट्रोजनला एकत्र आणण्याचं काम या ऑक्सिजनच केलं ना. इकडची एंटिटी आणि इकडची एंटिटी या ऑक्सिजनमुळे तर बांधली गेली ना, म्हणून याला काय म्हणायचं रे? ब्रिज्ड ऑक्सिजन म्हणायचं. ठीक आहे का? ऑक्टेट सगळ्यांचं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, आता उगाच बसल्या बसल्या असं करते कोणतरी, उगाच मला ते बरं वाटत नाही. हे बघ रे, तुला काय वाटते महत्वाचं नाहीये, मी परत परत तेच सांगतोय. त्याचं रियालिटीमध्ये स्ट्रक्चर कसं आहे हे खूप महत्वाचं आहे. तर N2O5 मध्ये नायट्रोजन बॉन्ड नसतो. ठीक आहे, नसतो बॉन्ड. कारण इथं जर बॉन्ड आला परत तीच अडचण येते. नायट्रोजनचे 5 बॉन्ड होतात. नायट्रोजन 5 बॉन्ड कधीच तयार करत नाही. मॅक्झिमम नायट्रोजन किती बॉन्ड तयार करतो? 4 बॉन्ड तयार करतो. त्यापैकी 3 कोव्हॅलंट असतात आणि चौथा कोऑर्डिनेट असतो. ठीक आहे का? तुम्ही म्हणाल मग अशी स्ट्रक्चर आम्ही किती लक्षात ठेवायचे? हे बघ, मी जेवढे घेतलेत ना एक्झाम्पल, हे बघ रे, माझ्या एक्झाम्पलच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही, तुला लिहून देतो मी. गॅरंटी, इट्स गॅरंटी. जेवढे एक्झाम्पल मी घेतलेत ना तेवढे तुम्ही प्रॅक्टिसाइज करा. आलं का लक्षात सगळ्यांच्या? बाकी तुम्ही मनात काही येऊ शकता आपल्या, सांगा सर मला याचं स्ट्रक्चर मी कसं काढू. अरे गरज नाही रे, तुला कोणी विचारणारच नाहीये. ठीक आहे ना? हां, हे तुला 12वीला जेव्हा पी ब्लॉक एलिमेंट टॉपिक स्टडी करशील ना, तिथं हा स्पेसिस येणारच आहे, तिथं नॉलेज तुझं ते वाढणारच आहे. केमिकल बॉन्डिंग या टॉपिकमध्ये तुला याचं स्ट्रक्चर कुणी विचारणार नाही. ठीक आहे, कुणीच असं मनामध्ये आणू नका की लेविस डॉट स्ट्रक्चर मी शिकलोय, आता मी कशाचंही स्ट्रक्चर काढू शकतो. नो, माझं उत्तर सरळ आहे, नो. ठीक आहे ना? सरळ नो आहे. का तर शक्य नाही, लिमिटेशन्स आहेत. लेविस डॉट स्ट्रक्चरमध्ये बड्या गडबडी आहेत. ठीक आहे ना? भरपूर गडबड आहे.
बऱ्याच एक्झाम्पलमध्ये ऑक्टेट कधी एक्सपांड होतंय, कधी इनकम्प्लीट राहतंय आणि कधी सॅटिस्फाय पण होते. बघितलं ना आपण, बरेच एक्झाम्पल पाहिलेले आहेत. ठीक आहे का? आता बघ रे, याला अल्टरनेटिव्ह स्ट्रक्चर तुमच्या मनामध्ये काय येऊ शकतं, तर एखाद्याच्या मनात असं येऊ शकतं, NO हे मी असं जोडतो. ठीक आहे, हे तुम्ही म्हणताय तसं ठेवतो. ठीक आहे, तुम्ही म्हणलात ना की बाबा याच्यात ब्रिजिंग ऑक्सिजन असतो, मी पण ठेवलाय बघा, आहे ना याच्यात ब्रिजिंग ऑक्सिजन. आणि नायट्रोजनचे इथं बॉन्ड 5 झाले नाही, 3 बॉन्ड आहेत. तुम्ही म्हणला 3 बॉन्ड नायट्रोजन तयार करू शकतो, काही अडचण नाही. मॅक्झिमम 4 तयार करतो, पण 3 पण कधी कधी तयार करतो, त्याला काही अडचण नाही. मग हे का बरं नाही? मी इथं लोन पेअर पण दाखवतो सगळीकडे. बघ रे, ऑक्टेट पण कंप्लीट झालं, का बरं नाही हे? ठीक आहे, इथं पण हे नायट्रोजनवर पण एक लोन पेअर, हे आणि ऑक्टेट बघा, ऑक्टेट झालं कंप्लीट. मग सर का बरं हे का बरं चुकीचं आहे? चुकीचं आहे रे. परत एकदा माझं तेच रिझन असणार आहे, या मॉलिक्यूलमध्ये खूप जास्त स्ट्रेन आलाय. स्ट्रेन म्हणजे ताण आलाय. ताण आल्यामुळं हे बॉन्ड असे स्टेबल राहत नाहीत, तुटून जातात, बॉन्ड तुटून जातात. असा काही मॉलिक्यूल तयार होऊ शकत नाही. 3 मेंबरच्या रिंग आहेत, इथे एक रिंग तयार झाली, इथे एक रिंग तयार झाली, लार्ज स्ट्रेन, बिग स्ट्रेन आला मॉलिक्यूलमध्ये, मॉलिक्यूल स्टेबल राहत नाही. ठीक आहे का? काय म्हणतोय मी? दिस इज द करेक्ट स्ट्रक्चर. का तर नायट्रोजनची जी मॅक्झिमम कॅपॅसिटी बॉन्ड फॉर्मेशनची ती तर मला दिसून येते, काही अडचण नाही आहे. ऑक्टेट पण सगळ्यांचं कंप्लीट झालेलं आहे, त्याला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि बघा, N2O5चं जेव्हा एक्सरे अनालिसिस करण्यात आलं, तिथून हे प्रूव्ह झालं की बाबा N2O5 मध्ये एक ब्रिजिंग ऑक्सिजन आहे, ब्रिजिंग ऑक्सिजन. ठीक आहे, तू म्हणाल मग आम्हाला कसं कळणार? एक्सरे अनालिसिस आम्हाला कुठून कळणार? तुला गरज नाही आहे कळून घेण्याची. ठीक आहे, मी सांगतोय ना, मी जेवढं सांगतोय तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. बाकी तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन न आणता जर तुम्ही स्टडी केली ना, तुमचं त्याच्यात भलं होईल. मी जेवढे एक्झाम्पल्स घेतले तेवढे व्यवस्थित सगळ्यांची प्रॅक्टिस करा. ठीक आहे का? आलं का लक्षात काय म्हणतोय मी? ओके, लेविस डॉट स्ट्रक्चर्स जेवढे एक्झाम्पल्स मी टीच केलेत तेवढेच व्यवस्थित प्रॅक्टिसाइज करा. ठीक आहे. सो दिस इज एंड ऑफ आवर डिस्कशन लेविस डॉट स्ट्रक्चर्स. ओके, जेवढे रूल्स दिलेत ते वाचा आणि एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. लेविस डॉट स्ट्रक्चरचाच पुढचा भाग असणार आहे, जो पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे, फॉर्मल चार्ज. ते मगाशी बोलत होतो ना मी, SO4 चे 2 स्ट्रक्चर काढले होते, याच्यात मोर स्टेबल कोण, याच्यात लेस स्टेबल कोण, हे कसं ठरवायचं वगैरे वगैरे. फॉर्मल चार्ज नावाचा एक कन्सेप्ट आहे, तो पुढच्या क्लासमध्ये आपण स्टडी करूयात. म्हणजे आपल्याला आयडिया लावता येईल की बाबा 2 स्ट्रक्चर दिल्यानंतर मोर करेक्ट कोणतं ठरवायचं, मोर स्टेबल कोणतं आणि लेस स्टेबल कोणतं, हे कसं ठरवायचं. आलं का लक्षात सगळ्यांच्या? चला भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.